नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे या सारेगमपमध्ये. महाअंतिम फेरीचे पडघम वाजायला लागलेले आहेत आणि महाअंतिम फेरीत पोहोचलेले आपले 3 स्पर्धक अनिरुद्ध जोशी, अपूर्वा गज्जला आणि राहुल सक्सेना, या तिघांचं आता एकच लक्ष्य आहे, महाअंतिम फेरी जिंकायची आहे. सो त्यासाठी विश यू ऑल द बेस्ट. स्पर्धक जरी 3 असले तरी आपले परीक्षक लाखोच्या संख्येने आहेत आणि म्हणूनच आता लाखपटींनी जबाबदारी वाढलेली आहे. या तिघांना तुम्ही भरभरून SMS पाठवतच आहात याची मला पूर्ण खात्री आहे. नेहमीप्रमाणेच स्पर्धकांचा फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड आपल्या सोबत आहे. टाळ्यांनी स्वागत करूया अवधूत गुप्ते आणि आपले मान्यवर परीक्षक जे कालपासून आपल्या सोबत आहेत, मेलोडी किंग अशोक पत्की. आज आपले 3 स्पर्धक आपल्या समोर गाणी सादर करतील. 2-2 गाणी प्रत्येकी सादर होणार आहेत. इकडे पहिल्या फेरीमध्ये स्पर्धक आपली आवडती गाणी गातील आणि दुसरी फेरी जी होईल त्याबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे, कारण ती एक स्पेशल फेरी आहे. तर अनुमती असल्यास पहिल्या फेरीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या समोर येतोय, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया, अनिरुद्ध जोशी. दीननाथा दया सागरा, दीननाथा दया सागरा, रूप डोळा तुझे पाहू दे, रूप डोळा तुझे पाहू दे, जीव पायी तुझ्या पाहू दे, दीननाथा दया सागरा, दीननाथा दया सागरा. दूर नेतात वाटा अशा, पावला ना कळेना दिशा, दूर नेतात वाटा अशा, पावला ना कळेना दिशा. आ दूर नेतात वाटा अशा, पावला ना कळेना दिशा, श्रेय हाती खरे येऊ दे, श्रेय हाती खरे येऊ दे, जीव पायी तुझ्या पाहू दे, दीननाथा दया सागरा, दीननाथा दया सागरा, रूप डोळा तुझे पाहू दे, रूप डोळा तुझे पाहू दे, जीव पायी तुझ्या पाहू दे, दीननाथा दया सागरा, दीननाथा दया सागरा. सुंदर झालं गाणं, मस्त सुरुवात झाली याच्या कार्यक्रमाची. अवधूत, वाह, मला एकदम नॉस्टॅल्जिक केलंस तू. म्हणजे तू गायलास तसाच तगडा. ही जी CD आहे किंवा कॅसेट आहे, ही अमृताचा वसा म्हणून शांता शेळकेंनी लिहिलेल्या गाण्यांना कौशलनी स्वरबद्ध केलेली, मला वाटतं पहिलीच त्याची तशी पहिलीच रिलीज असलेलं कौशल इनामदारचं म्युझिक. आणि त्यावेळेला त्यांनी अगदी नवीन नवीन
आमच्या फळीतले जे गायक वगैरे होते स्ट्रगलर्स, तर त्यांना चान्स दिला होता. त्याच्यामध्ये एक शिल्पा पै आणि ओंकार दादरकर आणि अशी सगळी, आणि कमलेश आपला जो भडकमकर आहे, त्यांनी सगळी गाणी अरेंज केली होती. सगळ्या गोष्टी तू एकदम समोर आणल्यास आणि तू त्यावेळेच्या ओंकार सारखाच इनोसंट आणि छान गायलास. मजा आली. अशोकजी. कंपोजिशन जेवढं छान आहे तेवढंच तूही अतिशय सुंदर गायलास. मला असं वाटलं की सुरुवात जराशी बिचकत झाली अशी वाटलं मला सुराला, पण अंतऱ्यानंतर जे तू पकडलंयस ते वा क्या बात आहे. आणि तुझ्या आवाजाला पाहिजे होतं ते बरोबर धार आली आहे त्या गाण्याला. फारच छान झालं. थँक्यू. सो अनिरुद्ध, आज मार्क मिळत आहेत पण ते दिसणार नाही आहेत, तर त्यामुळे पण तू गायलायस इतका छान, तर मला असं वाटतं की मार्क चांगलेच मिळतील. आणि समोरून सुद्धा तुला भरभरून मतं पाहिजेत, तेव्हा वोट अपील. मी सगळ्या प्रेक्षकांचा, श्रोत्यांचा खूप ऋणी आहे की मला गेले 2 आठवडे सर्वाधिक SMS आपण दिले. आता महाअंतिम फेरीत मी पोहोचलेलो आहे आणि आता सुद्धा मला SMSची आणि तुमच्या मतांची खूप गरज आहे. तर मला प्लीज वोट करा, SMS करा. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी साथ द्या. माझा कोड आहे ZMSGP01 आणि पाठवा 57575 वर. इकडनं जे स्पर्धक निघालेले आहेत या मंचावरून, ज्यांनी आता आपलं करिअर सुरू केलंय, त्यापैकी काही स्पर्धक तुमच्याकडेही गायलेले आहेत. आनंदी, ज्ञानेश्वर, उर्मिला. तर एक तर तुम्हाला विचारायचं आहे की मुळात त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता. आणखीन काही मला वाटतं देव करो की खूप लवकर ह्यांनाही संधी मिळत तुमच्याकडे गाणं म्हणायची. तर ह्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्या बरोबरचा एक्सपिरियन्स, हे दोन्ही तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. ही मंडळी गाणारी चांगली आहे म्हणून आम्ही बोलवतो, पण तिकडे त्यांना काय होतं की वातावरण वेगळं असतं स्टुडिओचं. आमच्या इकडे कसं गाणं शिकवलं की 3ऱ्या मिनिटाला आलं पाहिजे, एवढं फास्ट ग्रास्पिंग पॉवर पाहिजे त्या माणसाची समोरच्याची. तर ती सवय त्यांना एवढी नसते, कारण घोटून 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 हे बसवलेले असतात गाणी. त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागतो त्यांना. रिझल्ट चांगलाच येतो त्याच्यातून, पण थोडा वेळ जातो त्याच्या मागे. एवढा हाच फरक आहे.